काही मागे पुढे पाहू नका. हा शांताराम माऊली सांगून देऊ गोष्ट. चला बा पाटील तुम्ही म्हणून राहिले चला बा. अरे थांबा ना रे बा, आम्ही आलो. चालली का बा? चाललो आम्ही चाललो. राजा पाटील नाही तर नालता शिवलाल फोटो घाले. चला जाऊ दे, शिवल्या विचार ना करू. खरे गड्या बबने, हे आपल्याला पाहिली ती गँग पोहूनच गेली डायरेक्ट. काय भानगड काय गळा बबने रे. माहित गळा काय गळा शिवला काय समजून नाही राहिलं बा. हे पण गळा दिवसभराची फिरून राहिले बा. ती कसं खबर काढाच लागते. काही ना काही झांबोड आहे. मॅटर व्हायला काय ना काही हे कसं आपल्याला सांगून नाही राहिले. मला नाही सांगून राहिले ते. मग आता काय करतो कशी काढतो खबर सांगतो आता. काय ना तू यायच्या माग माग मी गेलो तर ते बुचकतात, बोलत नाही काही. हा कसं मी दिसलो की त्याचे फाटे ना टारकनी. कसं तू जा, तुले काहीच म्हणत नाहीत ते. गप्पा गोष्टी ऐकते चाललाय. बाबा शिवलाल मध्ये ते उभं नाही करत ना रे बा. मी दिसलो की गोष्टी बंद करतात ते. त्याने माहिती हा शिवलालचा पित्तू आहे म्हणून आपल्याला तिसराच कोणतरी पकडा लागेल हाताशी आणि त्यावरून हे काम करून घ्या लागेल. तिला कोण पकडतो बा? अरे थांब आलं मला लक्षात. मा पोऱ्याला पाठवतो ना याच्या बरोबर. मा पोऱ्या आणते बरोबर खबर काढून. कोणाचंच काम नाही. तू नको जाऊन मी नाही जात. मा पोऱ्याच करतो काम. मग चा त्या पोऱ्याला सांगून आपण चाललो का? डॅनेचं काम बेकार आहे ना. गेला तर तिकडलाच झाला. फोन नाही काही नाही काय चालू आहे काय नाही माहिती द्यायला पाहिजे ना. एक तर इकडे गावातले चक्र मारून राहिले. बुडा कुकडे गेला. मला तर खबर द्यायला पाहिजे. इकडे मी इकडे आहो की तिकडे आ मग की जाग्यावर आ की तिकडे गेलो. कसं मग जाणार येणार कसं पाहता येते. हेमाड सुत्र्याला काही समजतच नाही ना. तिकडे अशी गुंगतो आता बुडीत असा तसा फलाना चालू असेल गप्पा गोष्टी चांगल्या लंब्या झोडणं. चल मलाच त्याला फोन करू द्या आता. काय म्हणते तर पाहू दे. पप्पाला फोन ला आता यायली झटकनी. अशी बुडीत गुंग तयार करावं लागून राहिलं. एवढ्या उन्हात राखून याचं. इकडे जाईन का कोणी या रस्त्यानं जाईन का कोणी या रस्त्यानं. आणि थांबलं ते फोन करायला तयार नाही. ला फोन बापा झालं की नाही डॅनी तुझं काम झालं की नाही. कदलोक मी तुझ्या राखण करू रस्त्यावर बसू बा उन्हात आणा. झालं असेल तर सटकनी कसं गावातले लोक इकडे तिकडे फिरून राहिले. मग तुला थांबून राहिले बंद गाव. कसं माझा जीव धोक्यात चिडी खोप्यात दाबा. तिकडे आले दोघे पकडले आहात ना तुम्ही. बुडी बी काही मस्त काय का कोणतंही काम करायला का झटकनी करा झटकनी या माणसानं. आज घ्यायला पाहिजे तू. बसवल्या का मला राखण करतल्या का. हो ना बा शांतता ठेव ना जरा. अजून कशात काही नाही ना. थांब ना आता पुढे अजून प्रोसेस राहिली ना. जर एक शांतता ठेव बा. कसं हे कसं बिघडेल होतं ना वातावरण. आता लाईनवर आणायला एवढा टाइम लागला मला. आता कसं पुढचं होईन त्यावेळेस मी येईन तर लोक राखण करतो. काय धंदा लावला रे बा तू मले. राखण करायचं झाले का. आता कसं आहे बा दोस्त आहे म्हणून करून राहिलं मी ना. दुसऱ्या हातात केलं नसतं मी ना. आता तू यावेळेस मी राहीन. एवढं ऍडजस्ट मारतो आता. कसं अजून मा झालं नाही. मा झालं की नाही लगेच तुला फोन लावतो. गड्या तू चालला जाय घरी. मी आलोच आता. एवढं कोणतं काम आहे 2 मिनिटं यावर रे का काम नसते का. झटकनी उरकन झटकनी ये तू. अबे खाडा किती दिवसाचा होता. 2 मिनिटात होते का. एक तर लाईन क्लिअर नव्हती ना माई. लाईन बिघडेल होती ना. कसं तू समजून घेत जाय ना. चाल मग ठेवतो आता फोन. आता फोन करू नको मला. करण तुटते माया मग. बरं बापा ठेवतो फोन. कर बापा काय करणार तुला. ठेवतो रे बापा. ती करीन डॅनी तरी याचं मन भरत नाही. याचं चालू असेल 2 मिनिटांना 2 मिनिटांना. हुक्की आली की सुरू. मला माहिती नाही याचं पोट भरत नाही म्हणून. करले का तू राखण आता या डॅन्याचं घेईस की. अरे गड्या म्हशील धरतो बरं. कसं आज मागोळी नाही आहे. मागोळी कसं बिमार नाही तर मग तुला म्हैस धैर्यात सांगितलं नसतो म्या. पक्की धरतो बाबा. कसं हेला बेकार आहे बरं. दनादन कुत्ते बाबा. म्हैस धरून ठेवतो. हो ना बुडबा धरतो ना म्हैस. तुम्ही टेन्शन घेऊ ना. मी ना तुले म्हैस धैर्याचं म्हटलंही नसतं. पण कसं मागडी डॅनी बिमार पडेल आहे ना म्हणून. आणि कसं एका जणाच्या बच्चा रोग नाही ना. आता एक तर ह्याला बत आलाय. अरे हो बुडबा तुम्ही काही टेन्शन ना घेऊ. तुझा मग लवकर ह्याला लावा लवकर म्हैस मला जाऊ द्या झटकनी. टाइमपास ना करू बा. जरा मोसम मध्ये वेळ लागेल की त्या हेल्याला काय वासमास घेऊ द्या लागेल की नाही. काय असं असते काय ते. नॅचरल बोर्डचे जायचे. थांब ना जरा शांत ठेवते का. मशीन आहे का. त्या मनान होऊ दे ना. बाबू राजू चाल राजू कूद कुल्लोगर. काय बंडल घ्यायला अरे बा. कुदतल्या टाइमपास आल्या आणि काय म्हैस धरून ठेवायला लागली इकडे. काय बोटे बा काय आणलं होते डोंगरे. हेले राजा कुदे ना फुदे राजा. हेच राजा डोडो करून राहिले तुम्ही. काही मेळ नाही राहिला. फे नाही येऊन राहिला. अर्धा घंटा म्हैस धरून राहिला राजा. नुसतं वाज घेते वाते आणि मागं जाते. अरे अजून त्याला करंट पोहोचला नाही. करंट पोहोचला की पाय कसा कुदते. तर थांब जरा शांतता ठेव ना. जरा कसं धीर ठेवा लागते ना.
कसा आहे भाऊ, आपला ह्याला काही गडबड करत नाही, आरामशीर काम असते, मस्त शांततेत 1 घंटा गेला चाली. पण कसं म्हैस लागलीच पाहिजे तुही, असं काम आहे. कसं लोकांचे हेले कसे गडबड करतात, मग म्हैस लागत नाही, 3-3 खेप उलटतात. आपले हेलेची म्हैस उलटतच नाही, लागली समजून जा. मग माझा गप्पा पहिले चला उडवातो ह्याला, चला लवकर लावा म्हैस माही. बाबू राजू 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 अरे जमलं रे, जमलं ना आता. पाय तू कसा गडीत हाय एवढा कोणा हेलेत द. चाल राजू चाल, उतर उतर उतर, चाल राजू, बस झालं चाल चाल चाल. राजा बुडूबा तुमचा हेला लयच काफी आहे बा, तुमच्या सारखाच आहे. काय पाहिलं तू न हेल्याचं माया, थांब ना तू, थांब ना. त्या म्हशी जर घाबरकुंडीने सोडून ठेवली तर मग मत तू बसलीच पाहिजे तुम्ही म्हैस. डो 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 राजू चाल चाल चाल, एकदा राजू. मोठ्या इकडे म्हशी लावून राहिला, डॅनी तिकडे कामं करून राहिला. सांगा यायचे करामती या दोघांच्या बी. काही माहित नाही वाटते राजा बुडेबा. नाही याने माहित असेल ना रे, हाय जरा तून खाऊ आहे ना रे. पैसे कमाची त्या भो या मोठ्याचं, तिकडे करेन दोघडी कोणताही खेळ. मग डॅनी तिकडे भिडेला, हा गडी इकडे भिडेला पैसेवर. मोठा काय झालं तुले? मधात आवाज नको देऊ ना, हेला बुचकते ना माया. पहिलेच तर कनेक्शन लागून नाही राहिलं त्याचं. पण तू मधात आवाज देऊन राहिला बाबा. त्याचा हेलाही बुचकती सांगा. तो तिकडे डॅनी खेळ करून राहिला सारा. त्या बुड्याले सांगा, त्या डॅनी बुड्याबद्दल. डॅनी झालं डॅनी घरी आहे. काय बोलून राहिलो डॅनी. तुम्ही आगळे हो रिकामे, मी काही रिकामा नाही. मला लावणार एक तर ही म्हैस. पहिलेच तर गिरायकी बंद आहे उन्हाळ्यात. आता इकून तिकून एक म्हैस आलीच मला लावू द्या बा सुखानं. कसं बडबड काय करू नका आठीचा. बुडे बा त्या डॅनीने बुडी नेली ना बाबा तिकडे कोपऱ्यात. जा ना तिकडे डॅनीला आणा झांबलू, नाही तिकडे दुसरा खेळ करीन ना बाबा तो बुडा. तुम्ही बसा इकडे हेला म्हैस लावत, आणि तिकडे तो गडी तिकडे कान करीन दुसरं. हो नेऊ दे नेली तर. मला म्हैस लावू दे बापा, हे अर्जंट आहे पहिले गिराई. मग थांबवतो त्याला काय आहे त्याचं. सदा मी म्हणू की नाही याले सारं माहित आहे म्हणून. माहित आहे म्हणून असं बोलून राहिला की ना, सारं माहित आहे याले. हा नाटकं करून राहिला. तुले काय फिकर बोलली एवढी? आला तो अडीचा मोठा मला सांगायला तर कसा मा हिंदन ही हुकून टाकलं इकडे. आता बस तुम्ही अडीचा हिस्सी घेत. अरे बाबा तू पाय बापा काय घेणं देणं सांगायचे. डॅनीचं नाव घेता तर डॅनी एक तर बी मारायला डोक्यातून सटाटला. तो कुठे जाणार? घरी झपेला शिंतो. आता झपीच्या गोळ्या चालू आहेत त्याली, आणि हे झाले बदनामी करतात त्याची. नमी घरी आलं ना भाऊ, या गावात 1 नंबर आहेत रे बा लोक. पाहिणं नाही, देखणं नाही, काही नाही. येणं कोणाचंही नाव पचकणं, काम राहिलं कामा ठिकाणी नाहीच आहे काय कीर्तन. हो बुडे बा तुमचं झालं असेल तर ह्या ना बा हेला लावा माहिती. कधलं उभा राहू मी उन्हात. हो गळ्याला लावतो. राजू 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 बा तुम्ही म्हैस लागली आता. आण लवकर पैसे चटकन मला जाऊ दे बाबा. ते डॅनीस भाऊ दे मला काय येतं. एवढं काही चालते करायचं काम काही. काही नाही. आता काय 50 खेप लावून देऊ का तुम्ही? झाला तो थंडागार हेला आता लागले ना 2 खेप कुदला ना. नाही एखाद्या वेळेस कुदा तू. नाही आता सरलं ते याजवळचं, आता काही नाही राहिलं त्याच्या ह्याच्यात. झालं सरलं होतं जमा होय ते सारं गेला आता. उद्या घेऊनच लागतो, उद्याला येईन मी. असं असते करायच्या. म्हैस लागली पाहिजे बा. नाही लागली तर फुकट दिन बे लावून बे. पण पैशात नगद लोक सटकन. मागडी एक तिकडे बिमार पडेल. हेला घेऊन येशील का तुम्हाला घरी? मी चाललो मग. मी लावतो लागलं तर एखाद्या हेला, मग घेऊन येतो बाबा. जा तुम्ही. चाल मग. बाबा हे पोरे काय लिहून राहिले इकडे? काय यार बा भानगड? काय झालं रे? शांताराम राजा बुड्डा गायब झाला बा. बुडेल घेऊन कुकडे गेला राजा? काही दिसून नाही राहिला बा. आम्ही थांबलो थंडेगार झालं बा. शांताराम भाऊ कसं करता हो बा? त्या बुड्यानं भलतीच आपत आणली राजा. डबल बुडी नेली राजा, लांबुली बुड्यानं. पाहिलं बुडी नेली म्हणून बुड्यानं नुसतं चाटा नवा मारू. शांताराम भाऊ मा डोळ्यानं पाहिलं ना म्या. मा देखत ओळख ताळत नेली बुड्यानं. बुडी कुकडे गेले काय माहित ते. मी विचारत होतो पण बुडा आगाऊ आहे म्हणून मी काही विचारलं नाही बा. मला साधवलं असतं त्या बुड्यानं. मग काय तोंड्या तटून फोन करायला तुला का रोग आलता? तुझा मोबाईल नव्हता काय? नाही तर 100 फोन राहायचं माणसाले तू. कुठे आहे शांताराम भाऊ, कुठे आहे शांताराम भाऊ? मला नाही तर पाटला फोन लावता, पाटला नाही तर झाबरून फोन लावता. कोणाला लावता तटून.
कुठे माझ्या लक्षात राहिलं हो, फोन लावायचा फॅन लावायचं. मी बसलो त्या बुड्डीले पायात आणि याच्यात पळत गेलो तिकडे. झालाकडे बुडा वाडग्यात गेलो तर बुडा फरार तटून बी. हा, सारे रस्ते रुस्ते थांबले, राजा बुडा दिसून नाही राहिला गावात. म्हणून आता तुमच्याजवळ आलो. काय माहित आहे तुमचं लेंडू कटकले की नाही, तास माझं येता तुम्ही. हा, नाली सपना आली तुमच्या की बस. आज लोक गाव सारं फिरले तुम्ही आणि आता माझं आले तुम्ही. हो शांताराम भाऊ, बस झाल्या ना आता इकडल्या तिकडल्या मारणं. आता हे बुड्याचं मॅटर काय करता. एक तर त्या बुड्यानं बुडी नेलाय, कुकडे गेले आणि कुकडे नाही. तर राजा शांताराम भाऊ त्या बुड्याच्या आठाने पडले राजा. हा, आता त्या बुड्याला गोळ्या चालू आहेत. आज गोळ्या घेलात नाही घेलात. हा, पिसाटा जर झाला तर दिसा त्या बुडीच्या देखत तर काय हाल होतील त्या बुड्डीचे सांगा तुम्ही मला. ते काहीच करत नाही तो बुडा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बुडीसाठीच हे सारा नाटक होते त्या बुड्याचे. हा, कमलाच करत होता ना तो बुडा. आता त्या बुड्याला बुडी भेटली, आता काही तो सटकेल सारखे कामं करत नाही. पण शांताराम भाऊ काही सांगता येत नाही ना बा. इलाज एक तर अपुरा आहे ना, पुरा इलाज होईल नाही बुड्याचा. एक तर डोक्याला मारला गेला बुड्याच्या. अरे तुम्ही काही टेन्शन न घेऊन रे, बुड्या झालंय अपुरा इलाज असेल, पण बुडी आता पुरा इलाज करून टाकते बुड्याचा. हा, बुडीसाठी तर बुड्याने एवढं केलेलं आहे का. हा, बुडी भेटली ना आता बुड्याले, आता काही वांधा नाही. पाहतो आता कशी हाशी खुशी देतात ते गावात आपल्या. कसं आमचे हातभर फाटेला आहे ना, त्याला ना थांबलून द्या बुड्याला कुकल्याचं. हा, लय हाशी खुशी देईन बाबा, पण काही झालं तर काय करसान तुम्ही अनर्थ. हा, मागचे दिवस पुढे आणता का. आता त्या बुड्याला एक तर मस्त फोडलो त्या बुडीच्या नवऱ्यानं. हा, काय करसान काही झालं तर. बाबा आता तुम्ही एवढं म्हणूनच राहिले तर चला बाबा. तुमच्या मनाची शांतता करा लागेल. तुम्ही म्हणता शांताराम भाऊ काय कामाचा नाही. हो, चालाच लागते नाही तर काय तर बसून थोडी चालणार आहे. चला शांताराम भाऊजी मोठे हातपाय जोडा लागतात बाबा. माणूस मनान हात जोडा. चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा. हो, कोणाचा फोन होता बाबा. जाऊ दे तू काही टेन्शन घेऊ नको. असाच होता तो. का वा कमले, तुला माझी आठवण येत जाय की नाही. हा, कसं माझ्यासारखा भेटला नसेल पण तुला अजून आहे की नाही. ते पण मग आता काय करा बापा. म्हणलं मग झटकनी अजून एक जागा पाहायला म्या तटी जाऊ ना आपण. आणि मग काय तर करू पुढची प्रोसेस. काही नाही बापा, आता दुसरी जागा काही पाहू नका बापा. तुम्ही माहित आहे मला, तुमची जागा म्हटलं म्हणजे फिरत बसता बापा तुम्ही इकडे तिकडे. अटीच थंडगार लागून राहिलं, अटीच बसू आपण कुठेच जाऊन येतो. एवढ्या झालं का आता. चाल ना आता पुढचं करू ना. आता मानले आपण ना गप्पा गोष्टी काही आहे. तू नाही आयला बी म्हटलं, मी नाही आयला बी म्हटलं. तुला आता जुळलं ना आता आपलं कनेक्शन. मग चाल ना आता दुसरी जागा पाहायला ना. अजून पेटी पॅक जागा आहे चांगली. काही कुठेच जायचं नाही आता. ऊन किती तपून राहिलं बापा. उन्हात गेलं तर अजून ऊन लागेल. अटीच थंडगार आहे आता, अटीच थांबू आपण. मग पाहू आता उद्या परवा तिकडे. तुमची जागा आहे ना कोणती, तिकडे पाहू आता. पण आज नाही बाबा, आज अटीच. काय अशी करून राहिली का तू. तू माझ्यावर प्रेमच नाही करत ना, म्हणून तू मला नाही म्हणून राहिली ना आता. म्हणून तू येत नाही तू. तुझ्या दिल मावर नाहीस ना. तुझ्या मनात दुसरंच कोणतरी आहे, म्हणून तू असं करतो. तुमची तर नवाईच आहे बापा. तुमच्या मतानं केलं तर बरं, नाही तर मग म्हणता की लगे प्रेमच नाही करत. असं थोडी असते. प्रेम आहे तुमच्यावर, पण मग आजच्या दिवसासाठीच थांबा ना. तुम्ही मामतलं ऐकत नाही काय. मी तुमच्या म्हटलं ऐकतो की नाही सगळ्या गोष्टी. मग तुम्ही नाही ऐकायला पाहिजे की नाही मामतलं. बळा हिने तर फुल टाइमपास लावला लागला, नुसतं गप्पाच मार म्हणते. दुसरं काही करूच नको. सांगा कसं करा मी. मला त्याची आठवण राहील, त्याच्यासाठी तुला लोटे पाणी लावून राहिलं मी. असं मला काय घेऊन देणार होती. पण ते कसं आहे आता, हे नाटकं करून राहिली. आता जमून नाही देऊन राहिली मा बजेट. आता गप्पा गोष्टी मारल्या जमते का. तुला आठवण नाही येत काय कोणा गोष्टीची. चाल ना मग. मी आता तुलाच माहिती आहे 15 दिवस झाले काही नाही. लग्न करता का माझ्याबरोबर तुम्ही. मग सारच, पण बिना लग्नाचं नाही बा. लग्न झाल्यावर की नाही तुम्ही म्हणसान ते. मग मी नाही म्हणतच नाही मग कोणाच गोष्टीले. अव कमले, लग्न नाही करायला पुरत ना. लग्न केलं की नाही आपण दोघे जण गुते राहतो ना. कसं आता आपलं काम झालं की तुझा मार्ग मोकळा, मा मार्ग मोकळा. मी तर काही हवं. मग बिना लग्नाचं जर आपण असंच भेटत राहिलो तर गावातले लोक काय म्हणतील. चांगलं नाही म्हणत बापा. लय लोक बेकार आहेत, काही नाही म्हणतात. नाही बापा, लग्नच करा लागेल आपल्याला. लग्न केलं असतं ना म्या, पण मान आताच लग्न राहिलं ना अजून. बस त्याचं लग्न झमकवलं की दुसऱ्या दिवशी आपण लग्न करून टाकून लागलं असतं. पण कसं त्याचं लग्न होऊ दे बा. फक्त आपण ना दोघांनी लग्न केलं की त्याला कोणी पोरगी देणार नाही. तो वसान पडीन ना मग. आपण खाऊ जिलबी. मग काय तो काय कोरके खाईन तिकडे सांग बा आता.
हो ना, टाकली ना तुम्ही ना आडी. तुम्हाला आडी टाकणं मस्त जमते बापा. बरं लग्न राहू द्या बापा, नाही म्हणतात, पण मग एक्कर कधी नावान देता तो माया. आता तू तर माझी शांतता कर, तू माझी शांतता करत नाही आणि कर पाहिजे म्हणतो. हा तुला तिकडे चाल म्हणायला येऊन नाही राहिली तू. आता अटी कसं भगवं गायन सारं कुणी आलं गेलं तर कसं हटकन पकडल्या जो आपण अटीचा. कोणी हिडिओ शूटिंगच ना काढ, कसं पॅक खोली येतली, कोणी टेन्शन नाही राह, कोणी येत नाही जात नाही काही नाही, आपलंच राज्य चालतं का. मग देत तुला कर. मला किती खेप सांगू, तुम्ही मामतला ऐकतच नाही, तुम्ही तुमचीच लावून राहिले. मित्र हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. ती प्रेम कहाणी जमली. आता पहा पुढे कसा रंग आहे आमचा दोघांचा. डिंग डांगच आहे काम.